नमस्कार. अपर्णाज होम अँड किचनमध्ये आज मी बनवते गरम मसाला. हा कोरडा गरम मसाला आपण 6 महिन्याला 3 महिन्याला जसा हवा तसा बनवून ठेवू शकतो. त्यासाठी मी घेतला आहे आधी 1.5 वाटी धने. धने जवळजवळ वजनी 150 ग्राम असतील. त्यात घातलं आहे 50 ग्राम जिरं. ह्या दोघांना छान परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला कच्चापणा राहत नाही. ह्यांना छान 5-7 मिनटापर्यंत आपण मंद आचेवरती खमंग वास येस्तोवर परतून घ्यायचं आहे. धने जिरे परतत आले की त्यातमध्ये आपण आणखीनही काही साहित्य जे गरम मसाल्याला लागतं ते घालत जाऊया. एक धना असा तोडून पाहिला की जसाच कुरकुरीत होतो तो हाताने लगेच तुटू लागतो. नाहीतर एक दाणा तोंडातही टाकून आपण पाहू शकतो. कडक असा झाला की छान खमंग होतो तो. हे धने आणि जिरं वाट झालेत. आता मी ह्याच्यात ॲड करते थोडेसे तेजपान. तेजपान हे कमीत कमी 10 ग्राम असतील. खूप जास्ती तेजपानची आवश्यकता नाही. हा गरम मसाला जवळजवळ मी 2 ते 3 महिने पुरेल एवढा बनवते. परत 2-3 महिने झाले की अशाच पद्धतीने आपण ताजा बनवून ठेवू शकतो. त्याला छान वास येतो म्हणून पॉलिथिनच्या थैलीमध्ये पॅक करून डब्यामध्ये आपण ठेवू शकतो. त्यात मी 15 ते 20 काळे मिरे आणि 15 ते 20 लवंगा, बरोबरच 15 ते 20 वेलदोडे आणि एक थोडासा जायफळचा तुकडा हे ह्याच्यात घातलं आहे. आता ह्याच्यात घातलं आहे मी 20 ग्राम शहाजिरा. हे सगळं मोजूनच बाजारातनं मी विकत आणलं होतं मसाल्याच्या प्रमाणातच. तर 20-20 ग्राम जवळजवळ हे सगळ्या वस्तू आहेत. 20 ग्राम शहाजिरा घातला आहे. त्यालाही छान परतून घ्यायचं आहे. कढई गरम असेल तर खालनं बंद करूनसुद्धा परतलं तरी हे परतले छान जातात. ह्याच्यातच घालते मी 20 ग्रामच्या जवळपास दालचिनी. दालचिनी खूप जास्त कडक असेल तर तुम्ही बारीक तोडून तुकडे करूनही घालू शकता. त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये घातली आहे मी 20 ग्राम जावित्री. या सगळ्या मसाल्यांनी छान खमंग मसाला होतो. तसंच बरोबरच मी ह्याच्या घातलं आहे बारीक शहाजिरा. छान असं परतत जायचं आहे आपण ह्याला सगळ्यांना. हे पहा, ही दालचिनी पण अशी हाताने मोडली जाते म्हणजे मिक्सरमध्ये ही छान प्रकारे होईल. आपण पंसारीच्या दुकानात गेला तर तुम्ही गरम मसाल्याचा खडा मसाला म्हटलं तर ते सगळं देतात. तसंच हे मी घातलेलं आहे चक्रफूल. हे पण 20 ग्रामच घेतलं होतं. ते पण त्याच्यामध्ये 20 ग्राम चक्रफूल पण घातलं आहे. ह्याला परतत जायचं आहे. अजूनही मी सिमवरती गॅस ठेवलेला आहे. खडा गरम मसाला जर तुम्ही पंसारीच्या दुकानात म्हणाल तर सर्व साहित्य तुम्हाला मिळेल. ह्यातच मी घालते 4 ते 5 लाल मिरच्या. ह्यांना पण छान परतून घ्यायचं आहे. मिरच्या परतून घेतल्या म्हणजे काय होईल की ते मिक्सरला छान ग्राइंड होतील. मग आपल्याला जर का गरम मसाला जाड वाटत असेल तर जाड ठेवा, नाही तर बारीक चाळणीने चाळून पण घेऊ शकतो. मी थोडासा आदरबदरच ठेवलेला आहे. मला जेव्हा लागतो तेव्हा मी थैलीमधनं काढून आणि त्याला त्याच वेळेला गरम मिक्सरमध्ये बारीक करून घेते. कढई गरमच होती. त्यातच मी हे धने आणि हे सगळं मिक्स केलं आहे आणि परत पुन्हा सगळं साहित्य जे आहे ते आपण एकदा हलवून घेऊया. आता ह्याला थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्याला मी ट्रान्सफर करते आणि बारीक वाटून घेणार आहे ह्याला. आपला गरम मसाला बाजारात जसा मिळतो इतका छान सुगंध सुवास सुटलेला आहे. घरभर घमघमाट अगदी झाला आहे की मसाला भाजला जातो आहे. हे पहा, ह्याला असं बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. जर तुम्हाला आणखीन बारीक हवा असेल तर आणखीन एकदा फिरवू शकता. नाही तर तुम्ही ह्याला बारीक चाळणीने चाळून पण घेऊ शकता. हा आपला घरचा गरम मसाला छान सुगंधित अगदी छान तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही मिक्स नाही आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यात थोडंसं रतनजोग पण घालू शकता. त्याच्याने भाज्यांना छान कलर पण येतो. मी नाही घातलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मी ह्याच्यामध्ये मोठा वेलदोडा पण नाही घातला आहे. तो पण हवा तर तुम्ही बडी इलायची जे बाजारात मिळते ती सोलून घालू शकतो. हे पाहायला असं एका कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित भरायचं आणि पॅक तोंड करून आणि व्यवस्थित जर ठेवलं आपण तर 3-4 महिने ह्या गरम मसाल्याला कशाही प्रकारचं जे हे काही बिघडत नाही आणि ह्याचा सुगंधसुद्धा तसाच्या तसा टिकून राहतो. हा मी 2 ते 3 महिन्यासाठी स्टोअर केला आहे. प्रत्येक वजनी 20 ग्राम घेतलं होतं.